नमस्कार मित्रांनो, फिजिक्स अकॅडमीच्या CET सेशनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आता रिसेंटली याच्यामध्ये लॉन्चिंग करत होतो. आपले काही लेक्चर्स तुम्हाला लोकांना मिळत असतील. CETचे आपण काही चॅप्टर्स बघतोय. रिसेंटली आत्ताच आपण 11th मधून मोशन इन प्लेन हा चॅप्टर संपवलेला आहे. त्याचं तुमचं CETचं वन शॉट लेक्चर तुम्हाला चालू ह्या वीकमध्ये मिळेल. वीकच्या एंडपर्यंत वन शॉट लेक्चर असेल. पूर्णपणे अख्खे सगळे CETचे क्वेश्चन वन टाईम एका वेळी संपवले जातील. आता आपण जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरसाठी बघितलेले होते त्याचे पुढचे क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत की थर्मोमधून आणखीन कोणकोणते क्वेश्चन येतील जे आपण डेली 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. त्यातले आज आपण बघतोय. तर तोपर्यंत त्याच्या अगोदर सर्वांनी लेक्चरला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या ज्या मित्रांना, जे तुमचे क्लासमेट्स असतील किंवा आणखीन कोण असेल ज्यांना फिजिक्स अवघड वाटतोय त्यांना आपल्या चॅनलसोबत कनेक्ट करून द्या. त्यांना सोपं करण्याचं काम आपण करूया. ओके, जास्त वेळ नाही घालवता लेक्चरला सुरुवात करूया. आपण सेशन होतं आजचं आपलं MST CET 2027च्या एक्झाम्ससाठी. आता याच्यामध्ये पहिली एक्झाम जी आहे डिसेंबर अटेम्प्ट, तो आहे डिसेंबर 2026ला. अटेम्प्ट 1 आपण त्याला म्हणतोय, तो आलेला आहे. खूप कमी दिवस राहिलेले आहेत बाळांनो. थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरमधले क्वेश्चन आज आपण बघणार आहे. 10 क्वेश्चन्स, 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आलेले आहेत, जो येऊ शकतात असे क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर लेक्चरला सुरुवात करूया. हे करत असताना याच्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे. ओके, पहिला क्वेश्चन काय दिले बघूया. लेक्चर सुरू असताना तुम्ही लोक क्वेश्चन नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकताय. याच्या वेळेला होणार काय आहे, एक लक्षात घ्या बाळांनो, तुम्ही जेव्हा क्वेश्चन रीड करताय तो रीड केल्यानंतर तुमचा क्वेश्चन विसरून जाऊ शकतोय. परंतु जेव्हा तुम्ही त्याला नोट डाऊन करता त्यातला 40-50% क्वेश्चन हा तुम्हाला रिमाइंड होत असतोय आणि तो नोट डाऊन केल्यानंतर परत रीड केला तर तो 100% क्लिअर होतो. त्यामुळे शक्यतो नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा. काय दिलेलं आहे, अन आयडियल गॅस A अँड रिअल गॅस B. त्यांनी 2 गॅस दिलेले आहेत. एक आहे आयडियल गॅस, त्याला A म्हणतोय आपण. दुसरा आहे आपला रिअल गॅस, त्याला आपण B म्हणतोय. हॅव देअर व्हॉल्यूम्स इन्क्रीज्ड. त्यांचे व्हॉल्यूम हे वाढलेले आहेत. कुठून कुठपर्यंत वाढलेले आहेत, V to 2V, म्हणजे व्हॉल्यूम हे डबल झालेले आहेत. अंडर आयसोथर्मल कंडिशन्स द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. त्यांनी तुम्हाला आयसोथर्मल कंडिशनमध्ये म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायच्या आतमधलं त्याची इंटरनल एनर्जी ही किती वाढेल. आता त्याचा व्हॉल्यूम जर वाढलेला आहे याचा अर्थ मॉलिक्यूल तर एक्सपांड झालेला आहे, परंतु त्याला आपल्याला टेम्परेचर वाढवून द्यायचं नाहीये. टेम्परेचर हे कॉन्स्टंट आणि सेम ठेवायचे, चेंज इन टेम्परेचर. मग यावेळी पहिली गोष्ट, आयडियल गॅस आणि रिअल गॅस यांच्यामध्ये काय फरक असतो. आयडियल गॅस हा आपण आपले जे काही थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल आहेत त्यांच्या अलॉंग एक फिक्स केलेला असतो जो सगळ्या कंडिशन्सला सॅटिस्फाय होतो. पण रिअल गॅस जो आहे त्या रिअल गॅसमध्ये खूप काही सेन्सिटिव्ह पार्ट असतात आणि हा तुमचा जरा सेन्सिटिव्ह आहे जास्त. म्हणजे याच्यापेक्षा जास्त क्रियाज, जास्त आपल्या ज्या काही आहेत ट्रान्सफॉर्मेशन्स ते याच्यामध्ये होतील. मग पहिली गोष्ट, इंटरनल एनर्जी जर बघितली याची एवढी वाढली तर याची एवढी वाढेल. म्हणजे थोडा जास्त स्लाइडली चेंज याच्यामध्ये असणार आहे B मध्ये. बघूया काय दिलेलं आहे. विल बी सेम इन बोथ. सेम तर नसेल का, तर गॅस सेम नाहीये, गॅस बदललेला आहे. ओके, विल बी 0 इन बोथ. 0 तर होणार नाही, वाढणार आहे एनर्जी. ओके, ऑफ B विल बी मोर दॅन दॅट ऑफ A. B ची जास्त असेल A पेक्षा. हा पर्याय 100% बरोबर आहे. तरी पण आपण D ला ट्राय करू. ऑफ A विल बी मोर हा होत नाही. ऑप्शन नंबर C इज आवर्स 100% परफेक्टली करेक्ट. ओके, नोट डाऊन तुम्ही करू शकताय. पुढचा क्वेश्चन आपण याच्यामध्ये बघूया. काय दिलेला आहे पुढचा क्वेश्चन. ड्युरिंग मेल्टिंग प्रोसेस the heat given to a body is utilized in. मेल्टिंग माहित आहे का, मेल्टिंग कशाचं होतं रे बाळांनो. पहिल्यांदा बेसिकली आपण जे बघतो ते मेल्टिंग होतं आईसचं. आपला आईस जो आहे तो आईस सॉलिडमध्ये आहे सपोज, त्याचं मेल्टिंग होते म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होते, स्टेट ही चेंज होते. हे स्टेट चेंज करत असताना मेल्टिंगमध्ये जर आपण त्याला हीट दिली तर ती हीट काय करते. पहिली गोष्ट, ती हीट त्या मॉलिक्यूलला स्वतःला अगोदर एनर्जी देते, म्हणजे मॉलिक्यूलची पोटेन्शियल एनर्जी वाढवते. ओके, म्हणजे आपण जर थंडीमधून आलेलो आहे, एक एक्झाम्पल कन्सिडर करा. खूप थंडी पडलेली, आपण ट्रॅव्हल करून आलेलो, आपण पहिल्यांदा एखाद्या हीट शेजारी जातो आणि हीट करून आपल्याला हीट घेतो. आपण आपली आतली एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हे वाढवत असतो. मग याच्यामध्ये काय होईल रे, म्हणजे आपण स्वतःची पहिली गोष्ट इंटरनल एनर्जी, आतमधली एनर्जी त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, ती वाढवतो. म्हणजे याची पोटेन्शियल एनर्जी, इंटरनल एनर्जी ही वाढणार आहे. ओके, इन्क्रीजिंग टेम्परेचर, टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी
अगोदर आपली एनर्जी वाढेल, पोटेन्शियल एनर्जी आणि इंटरनल एनर्जी वाढेल, त्याच्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. ओके. दुसरी गोष्ट, डिक्रीजिंग द कायनेटिक एनर्जी, कायनेटिकचा काही संबंध येत नाहीये. इन्क्रीजिंग द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल, पोटेन्शियल म्हणजेच तुमची इंटरनल आहे, ऑप्शन नंबर सी 100% करेक्ट आहे. इन्क्रीजिंग द कायनेटिक हा पण होत नाहीये, म्हणजे आपला या ठिकाणी बघितलं ऑप्शन नंबर सी हा व्यवस्थितपणे करेक्ट आहे. याच्या पुढचा क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन सर्वांनी लिहून घ्या व्यवस्थित. ओके. आहे क्वेश्चन आपल्या या ठिकाणी, काही ग्राफ्स दिलेत, बघूया क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स आयसोथर्मल प्रोसेस. त्यांनी तुम्हाला काही प्रोसेस दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की याच्यापैकी कोणती प्रोसेस ही आयसोथर्मल प्रोसेस रिप्रेझेंट करते. आता याच्यामध्ये बघितलं काही ग्राफ आहेत, एक डिक्रीजिंग ग्राफ आहे, एक इन्क्रीजिंग आहे, एक स्लाइटली म्हणजे एक युनिफॉर्म इन्क्रीजिंग आहे आणि काही मधल्या पॉईंट पासून सुरुवातीला 0 होता आणि परत तो इन्क्रीज व्हायला सुरुवात झाला. पहिली तर गोष्ट बाळांनो, हा जो आपला पहिला ग्राफ आहे ना, तो आपल्याला आयसोथर्मल प्रोसेस या ठिकाणी डिफाईन करत असतो. ठीक आहे. हा आपल्याला ग्राफ आयसोथर्मल प्रोसेस डिफाईन करतो, हे बाकीचे कोणते करत नाहीये. म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे? ऑप्शन नंबर ए इज 100% करेक्ट. यासारखे आपल्याला आणखीन पण एक्झाम्पल बघायला मिळतील, त्याच्यामध्ये पण आपण हे ग्राफ्स बघणार आहोत. 4 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन थोडा लेंदी आहे, पण बघूया काय आहे क्वेश्चन. ड्युरिंग अन आयसोथर्मल एक्सपान्शन, एक आयसोथर्मल एक्सपान्शन आहे म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचे, मॉलिक्यूल एक्सपांड तर होणार आहे आणि पिस्टन हा वर जाणार आहे, याचा अर्थ होतो एक्सपान्शन. अ कन्फाइन्ड आयडियल गॅस डज -150 जूल ऑफ वर्क अगेन्स्ट इट्स सराउंडिंग. दिस इम्प्लाइज दॅट. पहिली गोष्ट, आयसोथर्मल एक्सपान्शन आहे आणि -150 जूल ऑफ वर्क आहे. आता या केसमध्ये जर बघितलं तर हे -150 आहे, याचा अर्थ काय होतोय? पिस्टन आपला कॉम्प्रेस होतोय, एक्सपान्शन होणार आहे, ते कॉम्प्रेशन झाल्यामुळे आतमधले मॉलिक्यूल एक्सपांड होतील. मग याच्यामध्ये काय होईल? हा कॉम्प्रेस होतो, हे आपलं एक निगेटिव्ह वर्क आहे आणि जेव्हा हे तुमचं निगेटिव्ह वर्क आहे त्यावेळी तुम्ही जर बघितलं, आता आयसोथर्मल आहे ते खाली जाणार आहे, मॉलिक्यूल कंजेस्टेड होतील, कंजेस्टेड झाल्यानंतर याच्यामधलं टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर तर कॉन्स्टंट ठेवायचं. याचा अर्थ आपण काय करतोय? त्याच्यामधली हीट आहे ती काढून घेतोय सिस्टीम मधली, त्याला आपण म्हणतोय निगेटिव्ह वर्क. बघूया किती हीट काढून घेणार? एवढीच हीट काढून घेणार आहे, 150 जूल. 150 जूल ऑफ हीट हॅज बीन ॲडेड टू द गॅस. ॲड तर होऊ शकत नाहीये, ॲड केली असते ना तर आपल्याला आयसोथर्मल कंडिशन राहिली नसते. दुसरी गोष्ट, विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला एक पॉझिटिव्ह वर्क मिळालं असतं, इथं आपलं 0 वर्क आहे, सॉरी निगेटिव्ह वर्क आहे. 150 जूल ऑफ हीट हॅज बीन रिमूव्ड फ्रॉम द गॅस. याच्यामधून आपण 150 जूल ऑफ हीट आहे ती बाहेर काढून घेणार आहे. ऑप्शन बी इज 100% करेक्ट. तरी पण बघूया, 300 जूल ऑफ हीट हॅज बीन ॲडेड, होत नाहीये. नो हीट ट्रान्सफर्ड, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. हा पण नो हीट ट्रान्सफर तर होत नाहीये, म्हणजे ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. काय करतोय आपण याच्यामध्ये रे? तुमचा पिस्टन आहे तो तुम्ही कॉम्प्रेस केला, म्हणजे ही सिस्टीम आहे, हा पिस्टन होता, खाली दाबला, असं खाली गेला. हा जेव्हा खाली जाणार आहे तेव्हा काय होतंय? आपले मॉलिक्यूल आहेत ते कॉम्प्रेस होतात आणि कॉम्प्रेस होते त्यावेळी आतमधले मॉलिक्यूल एक्सपांड होतात, त्याला आपण म्हणतो आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल पण काय म्हणलं? त्याच्यामधलं टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे. पण जेव्हा ते होईल, आपलं एक निगेटिव्ह वर्क झाले, निगेटिव्ह वर्क झाले, जेवढं वर्कडन आहे -150, त्या वर्कडनलाच त्यांनी -150 दिलेलं आहे, म्हणजे ते निगेटिव्ह आहे, तेच कळतंय. तेवढी हीट आपण सिस्टीममधून काढून घेतोय. ओके. कोणता ऑप्शन आहे? बी हा आपला बरोबर आहे. पुढे बघूया पुढचा प्रश्न. इकडे 5th नंबरचा आपला एक क्वेश्चन आहे, व्यवस्थित बघा. व्हेन अ पीस ऑफ मेटल इज हॅमर्ड इट बिकम्स हॉट, दिस चेंज इज. पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे? आपण मेटलचा म्हणजे लोखंडाचा एक तुकडा घेतोय किंवा कोणता पण मेटल घेतला, हॅमर्ड, त्याच्यावरती काहीतरी आपटलंय किंवा त्याला कशावर तरी आपटलंय. ओके. मग तो हॅमर केल्यानंतर तो गरम होतो का रे? होतो. ओके, करून बघा हवं तर घरी, तुमच्याकडे मेटल पीस भरपूर असतील. जेव्हा तो तुम्ही आपटताय पीस किंवा त्याच्यावरती काहीतरी आपटताय, आदळताय मोठ्यानं, जोरात, खूप मोठ्या एनर्जीनं, तेव्हा तो थोडासा गरम होतो. ठीक आहे. जेव्हा तो गरम होणार आहे ह्याच्यामध्ये कोणती प्रोसेस फॉलो होते? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, याच्यामधून कुठली एनर्जी तर बाहेर पडत नाहीये. ओके. किंवा हा कुठली एनर्जी घेतोय ॲब्सॉर्ब करून. मग त्यावेळी काय होतं? त्याच्या आतमधले जे मॉलिक्यूल आहेत ना, ते मॉलिक्यूल एक्सपांड व्हायला सुरुवात होते, म्हणजे ते मॉलिक्यूल हीट झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढलेलं आहे, परंतु तो बाहेर तर टाकू शकत नाही. हीट एक्सचेंज सराउंडिंग सोबत करू शकत नाहीये.
मग Q इज इक्वल टू 0 याला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक चेंज. काय म्हणतो? ॲडियाबॅटिक चेंज. बघूया याच्यामध्ये आयसोबारिक होईल का रे? होणार नाहीये. आयसोमेट्रिक हा पण नाही होत. ॲडियाबॅटिक हा होतोय. ऑप्शन नंबर सी इज आवर करेक्ट. आणि थर्मलचं तर काय विषयच येत नाहीये. म्हणजे ऑप्शन सी हा आपला करेक्ट आहे. व्यवस्थितपणे वाचा. असे एक्झाम्पल तुम्हाला येतात. तुम्ही म्हणाल की सर आम्हाला डायरेक्टली डेफिनेशन बेस एक्झाम्पल त्याच्यावरती ग्राफिकल क्वेश्चन वगैरे येतील PV डायग्रामचे, आणि असेही क्वेश्चन तुम्हाला भरपूर CETला विचारतात जे रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत कनेक्टेड आहेत. त्यामुळे तुम्ही असे क्वेश्चन जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया आपण या ठिकाणी. 6 नंबरचा प्रश्न आहे. ड्युरिंग ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन Q 0 ठेवायचं आहे, सराउंडिंग सोबत एक्सचेंज करायचं नाही आहे, आणि कॉम्प्रेशन आहे ऑफ अ गॅस इट्स टेम्परेचर. एक लक्षात ठेवा, हा आपण इथं पिस्टन ड्रॉ केलेला आहे. हा गॅस आहे, कॉम्प्रेस करायचं, वरून खाली दाबायचे, इथून इथपर्यंत येईल समथिंग. ओके, हा पिस्टन तुम्हाला इथं बघायला मिळेल. परत जेव्हा तो वरून खाली येणार आहे, इथून इथं येणार आहे, ॲडियाबॅटिक याच्यामधली हीट आहे ती बाहेर जाऊ शकत नाही, आतमध्ये पण येऊ शकत नाहीये. यावेळी काय होईल, ते मॉलिक्यूल जवळजवळ येणार आहेत बाळांनो, आणि जेव्हा ते मॉलिक्यूल जवळजवळ येणार त्याच्याबद्दल प्रेशर वाढणार, आणि प्रेशर वाढल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. ओके, मग याच्यामध्ये प्रेशर वाढल्यानंतर टेम्परेचर जर वाढणार आहे, मग हे कोणतं आहे आपलं, याच्यामध्ये काय होतंय, टेम्परेचर राईज होतंय, इन्क्रीज होतंय. कोणता ऑप्शन आहे? फॉल्स नाहीये. रायझेस हा 100% बरोबर आहे. कॉन्स्टंट नाही आणि 0 पण होत नाही. का तर तो आपला कॉम्प्रेशन आहे, मॉलिक्यूलमध्ये एक कंजक्शन तयार होते, म्हणजे मॉलिक्यूलला कमी स्पेसमध्ये राहावं लागते, त्यामुळे ते टेम्परेचर वाढते. पुढचा प्रश्न आपण बघूया. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन हा पण थोडासा लेंदी आहे, पण बघू सोपाच असेल. कॉम्प्रेस्ड एअर इन द ट्यूब ऑफ ए व्हील. त्यांनी सांगितलेलं आहे सायकलच्या ट्यूबमध्ये जी काय आपण एअर भरतो कॉम्प्रेस करून, का तर ती हवा काय अशी तोंडानं भरता येत नाहीये, त्याला काहीतरी कॉम्प्रेसर असतो, त्याला पंप असतो, त्याच्या साह्याने आपण भरतो हवा. तुम्ही बघितलं, हवा भरत 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 गेली, परत तो पंपामधून पण किंवा कॉम्प्रेसरमधून पण त्याला हवा चढत नसते, का तर ती कॉम्प्रेस करून आपण दाबून दाबून त्याला बसवतोय. ओके, ॲट नॉर्मल टेम्परेचरला सडनली स्टार्ट्स कमिंग आउट फ्रॉम अ पंक्चर. एक पंक्चर आहे, नॉर्मल टेम्परेचरला ती हवा जर बाहेर यायला लागलेली आहे, द एअर इनसाइड. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ती हवा आतमध्ये भरताय ना, तुम्ही कंटिन्युअसली भरत भरत गेला तर त्या आतमधली हवा गरम होते. काय होते? गरम होते, म्हणजे ती हॉटेड असते, हॉट एअर असते. म्हणजे जेव्हा ती पंक्चरमधून बाहेर येणार तेव्हा काय होईल, त्याच्यामधले काही मॉलिक्युल्स हे बाहेर जायला सुरुवात झाली आहे, म्हणजे आतमध्ये त्याला जागा होईल. बरोबर, जसं की आपण एखाद्या गर्दीमध्ये गेलो तर आपल्याला खूप असं गरम झालेलं आहे, आपण जेव्हा स्पेसमध्ये येतो तेव्हा काय होतं, आपण थोडं थंड व्हायला सुरुवात होईल. मग तसंच आतमधला जो गॅस आहे तो गॅस हा थंड व्हायला सुरुवात होईल, कूल डाऊन होईल. बघूया याच्यामध्ये. स्टार्ट्स बिकमिंग हॉटर तर नाही होणार. बी, रिमेन ॲट द सेम टेम्परेचर ॲज इट इज राहील, नाही होऊ शकत असं. स्टार्ट्स बिकमिंग कूलर, तो थंड व्हायला सुरुवात होईल, हा आपला पर्याय बरोबर आहे. आणि डी काय दिलाय तरी पण, मे बिकम हॉटर और कूलर डिपेंडिंग अपॉन अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट. हा होत नाहीये. ऑप्शन नंबर सी इज आवर 100% करेक्ट. हे पण तुमचं एक रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. हा क्वेश्चन आपल्या एक्झामला येऊ शकतोय, तसंच मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न या ठिकाणी घेऊया आपण. देख आपल्याकडे 8 नंबरचा प्रश्न आहे. ओके, काय आहे प्रश्न? व्हेन अ गॅस इज एक्सपांड्स ॲडियाबॅटिकली. आपला एक गॅस आहे तो ॲडियाबॅटिकली एक्सपांड झालेला आहे. ओके, ॲडियाबॅटिकली म्हणजे किंवा आहे तो आपल्याला 0 ठेवायचे, सराउंडिंग सोबत हीट एक्सचेंज करायचं नाही, पण तो एक्सपांड तर झालेला आहे. पहिला ऑप्शन बघूया. नो एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर एक्सपान्शन. एक्सपान्शनसाठी कोणतीच एनर्जी लागणार नाहीये. बी जर बघितला, एनर्जी इज रिक्वायर्ड अँड इट कम्स फ्रॉम द वॉल ऑफ द कंटेनर ऑफ द गॅस. एनर्जी तर लागणार आहे, परंतु ती वॉल ऑफ द कंटेनरमधून आतमध्ये येईल, होऊ शकत नाहीये. इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज यूज्ड इन डुईंग एक्सटर्नल वर्क. काय सांगितलेलं आहे, गॅसला एक्सपांड करायचं आहे, परंतु ते एक्सपान्शन कोण करेल, बाहेरची हीट तर येणार नाहीये. म्हणजे मॉलिक्यूलची स्वतःची पोटेन्शियल एनर्जी असेल, स्वतःची इंटरनल एनर्जी असेल, ही इंटरनल एनर्जी ते एक्सटर्नल वर्कडन घडवून आणेल. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. डी बघू. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन हा आपण घेत नाही आतापर्यंत, म्हणजे हा आपण याच्यामध्ये बघितलेला नाहीये.
ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट आहे. ओके, ऑप्शन सीच का करेक्ट आहे कोण सांगेल का रे बाळांनो? सिस्टीममध्ये त्या आपण मागाशी बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं, आपल्याला ॲडियाबॅटिक कंडिशन ठेवायची आहे, बाहेरची एनर्जी कुठली घेऊ शकत नाही. मग आतमध्ये कुठली एनर्जी असते, आपल्या आतमधली, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच इंटरनल एनर्जी. ओके, 9 नंबरचा क्वेश्चन आहे, 2 आयडेंटिकल सॅम्पल्स ऑफ अ गॅस आर अलाउड टू एक्सपांड. त्यांनी सांगितलेलं आहे की गॅसचे 2 सेम सॅम्पल आहेत एकसारखे आणि त्यांना आपण एक्सपांड करण्यासाठी अलाउ केलेलं आहे. पहिली गोष्ट त्यांना आयसोथर्मली एक्सपांड व्हायचं आहे, दुसरी गोष्ट त्यांना ॲडियाबॅटिकली एक्सपांड व्हायचे आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा त्यांना आयसोथर्मली एक्सपांड व्हायचे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, म्हणजे आपली जी हीट आहे ती सगळी हीट वर्क डन करण्यामध्ये घालवायचं आहे, दुसऱ्या कोणत्या कंडिशनला घालवायचं नाही किंवा इंटरनल एनर्जी वाढवण्यामध्ये घालवायचं. मग याच्यामध्ये काय होईल, लवकर वर्क डन होईल. ओके, आणि पुढे काय आहे ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिकमध्ये आपण बाहेरची एनर्जी घेऊ शकत नाहीये, म्हणजे याच्यामध्ये आपण त्याला आयसोथर्मली एक्सपांड करतोय, बाहेरची एनर्जी मिळणार आहे, याच्यामध्ये एनर्जी मिळणार नाहीये. आतमधल्या मॉलिक्युलची एनर्जी किती वेळ काम करेल, थोडा वेळच काम करेल आणि थोडंच वर्कडन करेल, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वर्कडन जास्त होईल. आयसोथर्मलमध्ये वर्कडन इज ऑप्शन ए बघूया, मोर इन आयसोथर्मल प्रोसेस 100% बरोबर आहे. मोर इन ॲडियाबॅटिक, लेस इन इक्वल होत नाहीये. ऑप्शन नंबर ए इज आवर करेक्ट. का तर त्या आयसोथर्मलमध्ये जरी आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं, त्याचा अर्थ काय, आतमधला व्हॉल्यूम आहे कमी जास्त झाला तर चालतोय, प्रेशर कमी जास्त झालं तरी पण चालतंय, पण टेम्परेचर आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे. म्हणजे ह्याला एक्सटर्नल एनर्जी मिळते, ह्याला मिळत नाहीये, म्हणजे हाच तुम्हाला ग्रेटर वर्कडन देईल. ओके, हा होता 9 नंबरचा क्वेश्चन आणि हा आहे आपला आजचा शेवटचा प्रश्न. ओके, काय आहे प्रश्न, द गॅस लॉ, हा आपला एक गॅस लॉ आहे, PV/T इज इक्वल टू कॉन्स्टंट इज ट्रू फॉर. त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो आपला गॅस लॉ आहे तो कशासाठी ट्रू होतो. पहिली गोष्ट, प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असो किंवा मग डायरेक्टली प्रोपोर्शनल असो, पण हे कॉन्स्टंट आहेत. एक लक्षात घ्या, प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर एका वेळी कॉन्स्टंट आहे, म्हणजे आपण हीट एक्सचेंज करू शकत नाहीये. आतमधलं प्रेशर आहे ते सेम ठेवायचं आहे, व्हॉल्यूम आहे ते सेम ठेवायचे आणि टेम्परेचर तर एनर्जीच भेटलेलं नाही, मग टेम्परेचर चेंज कुठून होईल, होऊ नाही शकत. म्हणजे हा आपला एक ॲडियाबॅटिक चेंज असेल, आयसोथर्मल चेंज ओनली होत नाही, ॲडियाबॅटिक चेंज. यस, इट इज करेक्ट. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. बोथ नायदर, हे पण होत नाहीत. ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट आहे. हे होते आपले आजचे 10 प्रश्न. 10च्या 10 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बाळांनो, खूप म्हणजे खूप महत्त्वाचे, की जे तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. त्यामुळं हे सगळे क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. उद्याच्या लेक्चरला पण तुम्हाला याच्या क्वेश्चन मिळतील. जवळपास नेक्स्ट 3 लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर एंड होईल. 3 लेक्चरमध्ये तुम्हाला याचे सगळे थर्मोचे सगळे क्वेश्चन CETचे मिळतील. एवढे प्रॅक्टिस करा. थर्मोमधून येणारे जे 2 क्वेश्चन आहेत CETला ते तुम्हाला 100% सॉल्व्ह होतील. CET अशीच आहे बाळांनो, थोडी लेंदी आहे परंतु सोपी आहे, तुम्हाला चांगले मार्क्स नक्की मिळतील. कनेक्टेड राहा. नेक्स्ट लेक्चरचा वेट करा, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. लेक्चरला सर्वांनी लाईक करा, शेअर करा, अल्सो सबस्क्राईब करा. तुमचा काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. लेक्चर कसं वाटलं बाळांनो याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, तुमच्या ज्या मित्रांना फिजिक्स अवघड वाटतोय त्यांना पण कनेक्ट करून द्या, त्यांना पण आपण ते इझी करण्याचं आणखीन काय आपल्याला एक्स्ट्रा मटेरियल प्रोव्हाइड करता येते का ते पण बघूया. अल्सो याच्या रिगार्डिंग तुम्हाला आणखीन एक गोष्ट की ह्याचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करू, तिथून तुम्हाला ते कलेक्ट होतील. म्हणजे एक्झामच्या अगोदर 1-1.5 महिना आपण हा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला ते एक्झामला एका ठिकाणी मिळतील. ओके, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.